स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या पारंपरिक मिरवणुकीची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, वेदांतिका माने, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, डीवायएसपी विक्रांत गायकवाड, सुहास जांभळे, मंडळाचे अध्यक्ष सचिन बेलेकर, अशोक रानभरे या विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। इचलकरंजी शहर हे कलानगरी म्हणून आपण ओळखतो, त्याचबरोबर वस्त्रनगरी म्हणूनही इचलकरंजी शहराची ओळख आहे। शहरामध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामध्ये पारंपरिक गजरामध्ये आपल्या देवी देवतांचं स्वागत केलं जातं। यावर्षी वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं पारंपरिक वाद्याच्या गजरांमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून घोरपडे नाट्यगृह चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, आयुक्त पल्लवी पाटील, वेदांतिका माने, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, विक्रांत गायकवाड, सुहास जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊलींच्या पालखीच्या रथाला श्रीफळ वाढवून देवीची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। यावेळी 9 रूपातल्या देवीची 9 रूपं, अघोरी रूपातील वेशभूषा केलेले मंडळाचे कार्यकर्ते, ज्ञानेश्वर माऊलींचा देखावा, बालचिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली अशी विविध रूपं साकारली होती। त्याचबरोबर केरळ इथून आणलेले इंद्रप्रस्थ, भला मोठा किंग कॉंग आणि हनुमान, देहू इथून आणलेले 200 टाळकरी यामुळे इचलकरंजी शहर हे दुमदुमून गेलं होतं। महात्मा गांधी पुतळा चौक, थोरात चौक, नाट्यगृह चौक, राधाकृष्ण चौकामध्ये माऊलींचा रिंगण सोहळा आणि टाळांचा नादही घुमला। ही मिरवणूक पाहण्यासाठी शहरवासियांनी आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती। यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी बोलताना सांगितलं की पारंपरिक पद्धतीनं वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळानं काढलेली ही मिरवणूक म्हणजे अविस्मरणीय मिरवणूक आहे। मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहे। तसंच आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं, पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये इचलकरंजीतल्या या मंडळानं परंपरा वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळानं राखली आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे। यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाचं तोंड भरून कौतुक केलं। वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळानं अतिशय शिस्तबद्ध, डॉल्बी मुक्त आणि पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये आपल्या मिरवणुकीची परंपरा राखली आहे। मिरवणूक पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मोठा सहभाग नोंदवला होता। यावेळी पाहुण्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी आपल्या व्याख्यानातून प्रमुख पाहुण्यांची मनं जिंकली। तसंच या मिरवणुकीचं नियोजन गेल्या 4 महिन्यांपासून सुरू होतं। यावेळी अध्यक्ष सचिन बेलेकर, अशोक रानभरे, अण्णा शेट्टी, सतीश कवडे, सॅम आठवले आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक पार पाडण्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतली होती।
Terima kasih.